एखाद्या प्रकारे की वाटणीत प्रॉब्लेम झाला, तलाट्याने असं केलं, तसं केलं. पण नॉर्मल शेतकरी हा त्याच्या शेतात एवढा बेजार असतो निसर्गाशी संघर्ष करण्यात आणि ते पीक उगवण्यात, त्याची मळणी करण्यात, नाही करण्यात. भुईमुगाचं पीक खूप झालं, ते उपटायचा प्रॉब्लेम. ते उपटलं तर ते गोळा करायचं, ते गोळा केलं तर तिथून ते ट्रान्सपोर्ट करायचं मळणी यंत्रापर्यंत. मळणी यंत्रातून काढताना त्याला 100 लफडे. ते मळणी यंत्र चोक होतंय, मध्येच पाऊस येतंय, पावसालाही कळतं की याची हार्वेस्टिंग सुरू झालेली काही म्हणून. ताबडतोब पाऊस यायला सुरुवात होते. पाऊस आली की झाका, पळा. मला पहिल्यांदा खूप वैताग यायचा. आता वाटतं की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस बिझनेस. त्याला इलाज नाही आहे, ते आहेच तसं. उद्या जर माझी ITBP मधून पोस्टिंग झाली हिमालयात आणि मी जर तिथं कुरकुर करू लागलो की बर्फच आहे आणि थंडीच वाजायली आणि फार सगळं गोठूनच चाललंय, तर बाळा ते बिझनेसच तसा आहे. फक्त आपण त्यांच्याकडे कंटेम्पने नाही बघितलं पाहिजे. आय डोंट से दॅट यू रिस्पेक्ट देम, बट ॲटलीस्ट डोंट शो कंटेम्प्ट. आणि त्यांचे इश्यू, म्हणजे माझं हे थोडं स्टेटमेंट काही जणांना पटणार नाही, त्यांचे इश्यू हे कुठल्या तरी गेनसाठी वापरणं चुकीचं आहे. म्हणजे मी पेपर लिहिणार शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर. मी जेव्हा सर्व्हिस